आणि आता बातमी बीडमधून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। कारण वाल्मिक कराडने अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असा संशय सध्या व्यक्त केला जातोय। तर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी सोबतच आता ईडीची सुद्धा एंट्री होण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे। आणि आता बातमी बीडमधून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। कारण वाल्मिक कराडने अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असा संशय सध्या व्यक्त केला जातोय। तर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी सोबतच आता ईडीची सुद्धा एंट्री होण्याची दाट शक्यता सध्या तरी वर्तवली जाते आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।